नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट स्टडी पोलीस भरतीमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता वर्णमाला या चॅप्टरवर पोलीस भरतीला खूप जास्त प्रश्न येतात. म्हणजे 2-3 प्रश्न तर फिक्सच राहतात. म्हणजे असं समजून घ्या, वर्णमाला मुलं काय करतात, वर्णमाला कमी समजतात. म्हणजे असं समजतात की खूप सोपं चॅप्टर आहे, सगळ्यांना येऊन जातं आणि पाठ राहतं, लक्षात राहतं, असं सगळ्यांना वाटतं. पण हे वर्णमालावर असे प्रश्न येऊन जातात की ज्याच्यामध्ये मिस्टेक करतात मुलं आणि खूप बेसिक प्रश्न चुकवून येतात आणि नंतर पस्तावा करतात की अरे यार, एवढा सोपा प्रश्न कसं काय चुकून आलो मी, काय लक्षात नाही राहिलं. तरी अभ्यास करताना बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत अभ्यास करा. म्हणजे कसं आहे की पेपर कसाही असो, बेसिक असो, जर समजा पेपर बेसिक आला तर तुम्हाला 90+ मार्क पोलीस भरतीमध्ये पाहिजे, तेव्हा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. आणि जर पेपर कठीण आला, पेपर जर हार्ड आला तर हार्ड आल्यानंतर तरी बी 75 ते 85 मार्क तरी आपल्याला पाहिजे. आता बघा, पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, कधी पण आहे ना, पोलीस भरतीचा पेपर राहो का PSIचा राहो, कोणता पण पेपर असू द्या, फक्त आहे ना एवढं लक्षात ठेवा की सोपा आणि कठीण हे 2 प्रकारचे प्रश्न असतात. तर जर तुमच्या कठीण प्रश्न चुकला तर त्याला काही प्रॉब्लेम नाहीये, कारण की कठीण प्रश्न कदाचित खूप मुलांचा चुकतो, पण सोपा प्रश्न चुकायला नको असं माझ्या वैयक्तिक म्हणणं आहे. कारण की सोपा प्रश्न असा राहतो की तो सगळ्यांना येतो आणि जर आपला सोपा प्रश्न जर चुकत असेल तर मग आपले 1-2 मार्क असे इजी निघून जातात हातामधून. आणि नंतर मग आपण मित्रांना सांगतो की अरे 1 मार्काने राहिलो, 2 मार्काने राहिलो. तर अभ्यास करताना परिपूर्ण अभ्यास करा. तर ठीक आहे, तर वर्णमालावर मी काही प्रश्न घेऊन आलोय, ते वर्णमालावर काही प्रश्न बघू. तर बघा मित्रांनो, आपला पहिला प्रश्न काय आहे, खालील व्यंजन मराठी व्याकरण मानल्या गेलेल्या गटावारीत कोणत्या गटातील आहे. आता इथे क गट दिलाय, नंतर च चा गट दिलाय, त गट दिलाय, प गट दिलाय. आता प्रश्न व्यवस्थित वाचा. खालील व्यंजन मराठी व्याकरण मानल्या गेलेल्या गटवारीतील कोणत्या गटातील आहे. तर गट कोणता दिलाय बघा, ध हे व्यंजन दिलंय. हे काय आहे, व्यंजन आहे. व्यंजन काय आहे, कारण की पाय मोडलेला आहे, याला हलंत चिन्ह म्हणतात. काय म्हणतात, हलंत चिन्ह म्हणतात. हा जो ध आहे ना, हा धचा जो पाय मोडलेला आहे त्याला हलंत चिन्ह असं म्हणतात. काय म्हणतात, हलंत चिन्ह. लक्षात ठेवा. तर आता आपल्याला असा प्रश्न विचारलाय त्यांनी की हा ध हे व्यंजन कोणत्या गटातील आहे. तर आता याच्या माझ्या वर्णमाला पाठ आहे, तर मला याचं उत्तर माहिती आहे. याचे उत्तर येत आहे कसं, तर बघा, पेपरमध्ये जर लक्षात आलं नाही की ध कोणत्या गटातील, जास्त डोक्याला ताण घ्यायचे नाही. त्याच्या पुढे प्रश्नपत्रिकेवर लिहून टाकायचं क ख ग ग अंक, लगेच च छ ज ज अन त थ द ध न बाणाच्या आणि प फ ब प म. आता बघा, हे सगळ्यांचे आपण पाय मोडलेले आहेत कारण की व्यंजन आहेत. आता मी एवढं लिहिलं याच्यासाठी की तुम्हाला समजायला पाहिजे, नाही तर मी त्याला क्लिक करून लगेच तुम्हाला सांगून दिलं असतं की द हा द गटातील आहे. तुम्हाला तर उत्तर आधीच सांगून दिलं होतं द. पण तुम्हाला एवढं एक्सप्लेन करायचं रिजन असं आहे, एक्सप्लेन का करतोय मी, की तुम्ही लक्षात ठेवा, पेपरला जात असताना जर असा प्रश्न आला आणि तुम्हाला उत्तर आठवत नसेल तर एकदम फास्टमध्ये असं वर्णमाला लिहून टाकायची, एकदम फास्टमध्ये लिहून टाकायची. त्याच्याने काय आहे, कन्फर्म उत्तर भेटतं आपल्याला. तर लक्षात ठेवा, तुम्हाला ही 4 गट लिहून दाखवले, त्याच्यापैकी आपलं उत्तर कोणतं आहे, त गटाची. कारण की त थ द ध न. आता हे काय आहेत, अंक, हा काय आहे, अंक आहे, हा अन आहे, हा न बाणाचा आहे आणि हा म मराठीचा आहे. म्हणजे हे अनुनासिक आहेत. हे काय आहेत, अनुनासिक आहेत. ठीक आहे. तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा, हा प्रश्न जो आहे मित्रांनो, हा प्रश्न PSI मेन 2010 ला आला होता. आता तुम्ही सांगत असणार की पोलीस भरतीसाठी प्रश्न तयार करतोय आणि PSI मेन 2010 चा प्रश्न का घेतला. हे बघा, प्रश्नावर काय असं लिहिलेलं नाही राहत की तो प्रश्न फक्त PSI मेनला आला होता किंवा PSI साठी बनलेला आहे किंवा पोलीस भरतीला नेऊ शकत, तलाठी भरतीला नेऊ शकत. अभ्यास करताना फक्त आहे ना मित्रांनो, नॉलेजसाठी अभ्यास करा. कशासाठी अभ्यास करा, नॉलेजसाठी. तुम्ही प्रश्न बघून लेवल डिसाईड करू नका की हा प्रश्न की राज्यसेवेचा आहे का पोलीस भरतीचा आहे, हा सोपा आहे का कठीण आहे. अभ्यास असा करा की कसलाही प्रश्न आला, कसाही फिरून प्रश्न आला तरी तुम्हाला उत्तर देता यायला पाहिजे. मी हे जुने प्रश्न याच्यासाठी घेतोय, हे PSI मेनचे आणि PSIचे STIचे हे जुने प्रश्न याच्यासाठी घेतोय, कारण की मला तुम्हाला हे दाखवायचे आहे की जे आधी PSI मेनला किंवा याला जे प्रश्न यायचे ते आता पोलीस भरतीला येतात. म्हणजे कॉम्पिटिशन, कारण की
एक जागासाठी 10,000 मुलं फॉर्म भरतात. तर आता बघा मित्रांनो, कॉम्पिटिशन तर वाढणार आहे आणि कॉम्पिटिशननुसार आपल्यालाही अपडेट व्हावं लागेल आणि आपल्यालाही अभ्यास तसा करावा लागेल. ठीक आहे, तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. खालीलपैकी घर्षक व्यंजन कोणते? आता बघा, घर्षक काय विचारलंय आपल्याला, घर्षक व्यंजन विचारलेलं आहे. आता घर्षक याला उष्मासही म्हणतात. काय म्हणतात? उष्मासही म्हणतात. तर आता बघा, आता मी तुम्हाला सांगतो याच्यापैकी श श आणि स हे तीन हे काय आहेत? हे घर्षक आहेत, म्हणजे उष्मे आहेत. उष्मे म्हणजे काय? घर्षक म्हणजे काय? जे बोलताना घशामध्ये उष्णता निर्माण होते. म्हणजे जेव्हा आपण बोलतो बघा श श स, तेव्हा आपल्या गळ्यामध्ये उष्णता निर्माण होते, म्हणून यांना घर्षक असे म्हणतात. आता बघा, आपलं उत्तर काय येणार आहे? आपलं उत्तर स येणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे? पुढील अक्षरातील व्यंजन ओळखा. आता हा एकदम सोपा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. याच्यामध्ये व्यंजन ऑप्शन चौथा आहे, कारण याच्या पाय मोडलेला आहे. काय आहे? पाय मोडलेला आहे. जर हा प्रश्न असा, जर ए अधिक अ असता तर बरोबर काय ए आला असतं. जर याच्या पाय मोडलेला नसता तर कदाचित याला व्यंजन म्हणता आलं नसतं. याला व्यंजन म्हणता आलं नसतं. याला आपल्याला अक्षर म्हणावं लागलं असतं. काय म्हणावं लागलं असतं? अक्षर म्हणावं लागलं असतं. हे आता बघा, आता अ हा स्वर आहे. कोणता स्वर आहे? हा सिद्ध स्वर आहे. आणि आ हा पण स्वर आहे. हा कोणता स्वर आहे? हा साधित स्वर आहे. आणि ई ई काय आहे? ई हा पण सिद्ध स्वर आहे. काय आहे? सिद्ध स्वर आहे. लक्षात ठेवा, आज नाही तर उद्या पोलीस भरतीमध्ये असे प्रश्नही येऊ शकतात की सिद्ध स्वर सांगा, सिद्ध स्वर कोणता आहे आणि साधित स्वर कोणता आहे. कारण की व्याकरणमध्ये परत परत तेच प्रश्न रिपीट होतात. जर नवीन काहीतरी टाकायचे असेल तर त्यांना असले प्रश्न टाकावे लागतील. आता PSI वगैरेला असे प्रश्न येतात. ठीक आहे, आता तुम्ही पुढील अक्षरातील व्यंजन ओळखा. तर आपण उत्तर ओळखलेलं आहे. जो ए हा अर्धस्वर आहे. काय आहे? अर्धस्वर आहे. आणि हे व्यंजन आहे. हे काय आहे? व्यंजन आहे. आता मला सांगा, अर्धस्वर कोणते कोणते आहेत? य र ल व हे अर्धस्वर आहेत. आता पुढचा प्रश्न बघू मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे? पुढीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा. PSI मेन 2010 प्रश्न आहे. आता महाप्राण व्यंजन ओळखा विचारलंय त्यांनी. आता बघा, आता तुम्हाला सांगतो. आता ह हा महाप्राण आहे. महाप्राण व्यंजन आहे. आता फक्त एकच महाप्राण आहे का? तर नाही, एकूण 14 महाप्राण आहेत. 14 महाप्राण आहेत. आता बघा, पुढचा ऑप्शन काय? ड हा स्वतंत्र व्यंजन आहे. स्वतंत्र व्यंजन आहे. याला द्रविडियन व्यंजन असंही म्हणतात. कदाचित एखाद वेळेस असा प्रश्नही येऊ शकतो, द्रविडियन व्यंजन ओळखा. तर त्याचे उत्तर ड करता आलं पाहिजे. स्वतंत्र व्यंजन जर विचारला त्याचे उत्तर ड करता आलं पाहिजे. आता श काय आहे? श हा विशेष संयुक्त व्यंजन आहे. विशेष संयुक्त व्यंजन आहे. आणि न्य हा पण विशेष संयुक्त व्यंजन आहे. विशेष संयुक्त व्यंजन आहे. आता मला सांगा, यांना संयुक्त व्यंजन का म्हणतात? संयुक्त व्यंजन याच्यासाठी म्हणतात की बघा, आता हा श आहे. हा क्ष कसा तयार झाला? क अधिक श बरोबर क्ष झाला. आता बघा, हे एक व्यंजन आणि हे एक व्यंजन. किती व्यंजन झाले? 2. आता 2 व्यंजन आहे म्हणून यांना संयुक्त व्यंजन म्हणतात. आता यांना श, आता न बघू. आता ने बघा, द अधिक न अधिक य हे ने. आता याच्यामध्ये 3 व्यंजन मिळून तयार झालेलं आहे, पण तरी पण याला संयुक्त व्यंजन म्हणतात. आता बघा मित्रांनो, आता क्ष आणि ज्ञ यांना संयुक्त व्यंजन म्हणतात. याची शिफारस कोणी केली होती? यांनी मपा सबनीस यांनी याची या वर्णांची शिफारस केली होती की वो प्रूव्ह करून दाखवलं होतं त्यांनी की हे संयुक्त व्यंजन आहेत आणि हे पण व्यंजनांमध्ये यांना घेतलं पाहिजे. ठीक आहे, यांना संयुक्त विशेष व्यंजन असेही म्हणतात. यांना काय म्हणतात? यांना संयुक्त विशेष व्यंजन. लक्षात ठेवा, हे 2 विशेष संयुक्त व्यंजन आहेत. तर आपलं उत्तर
इथे काय आलं, आपलं महाप्राण विचारलं होतं त्यांनी, तर महाप्राण ह हा आहे. आता पाचवा प्रश्न बघा. पाचव्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, वाङ्मय या शब्दाला सर्वात जवळचा पर्याय शोधा. आता हा प्रश्न तर सोपा आहे, बेसिक आहे, पण कन्फ्युज करणार आहे. कसं, हे बघा, वाङ्मय, वांक हा जो वर्ण वापरलेला आहे त्यांनी, याला अंक असं म्हणतात. काय म्हणतात, अंक असं म्हणतात. हा हे अनुनासिक आहे. हे काय आहे, हे अनुनासिक आहे. आता बघा, आता त्यांनी काय विचारलं, हे सर्वात जवळचा पर्याय शोधा. आता सर्वात जवळचा पर्याय कोणाला शोधायचे, आता बघा, वाङ्मय हा तर चुकीचा आहे, याला तर नाही घेऊ शकत. वाक्मय, हा वाक्मय, क म वाक्मय, वाक्मय होतो, वाङ्मय होत नाही. पण वाङ्मय याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ शकतात की वाङ्मय हा बरोबर आहे, पण नाही मित्रांनो, हे चुकीचे आहे. हे बघा, हा प्रश्न ऑप्शन 1 बघा, ऑप्शन 1 मध्ये काय दिलंय, वा हा अनुनासिक आहे, हा अनुनासिक असं तसं दिलं आहे, आणि नंतर मय असं दिलेलं आहे, वाङ्मय. म्हणजे जर जवळच्या पर्याय शोधायचे असेल तर 1 नंबरच्या ऑप्शन बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न बघा, 6वा. त हा वर्ण मराठी वर्णमालेतील पुढील प्रकारात समाविष्ट होतो. आता पुढील प्रकार समाविष्ट होतो त्यासाठी ऑप्शन बघावे लागतील आपल्याला. कंठे, उंष्टे, मूर्धन्य, दंते. त म्हणजे मूर्धन्यमध्ये ट, ठ, ड, ढ, न, रू, र, श, ळ हे मूर्धन्यमध्ये येतात. दंतेमध्ये काय येतो, त येतो. दंते त, थ, द, ध, न, लू, ल, स. तर आपल्याला त्यांनी काय सांगितलं होतं, त ओळखायला लावला होता. तर त हे दंतेमध्ये येतं, तर आपलं ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. आता तुम्हाला त्याच्यासाठी कंठे, उंष्टे, मूर्धन्य, दंते हे तोंडी पाठच ठेवा, कारण की याच्यावर केव्हा आणि कशा प्रकारे प्रश्न येईल काही सांगता येत नाही. जर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये जर 90+ मार्क पाडायचे असतील, 90+ मार्क पाहिजे असतील, तर या बेसिक गोष्टीपासून ते ऍडव्हान्स पर्यंत पूर्ण क्लिअर अभ्यास करून घ्या. त्याच्याशिवाय कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही टिकणार नाही. ठीक आहे, तर बघा, आता पुढचा प्रश्न बघा, 7वा. आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात. आता आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात, तर त्यांना वर्ण असे म्हणतात. काय म्हणतात, त्यांना वर्ण असे म्हणतात. आता पुढचा प्रश्न बघा, आपल्या मनातले भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय. आता आपल्या मनात काहीतरी भावना आहे, काहीतरी आपल्या मनात काही विचार आला आणि आपण तो तोंडाने बोलतोय. कशाने बोलतोय, आपण तोंडाने बोलतोय आपण. आता ते बोलण्यासाठी आपल्याला काहीतरी साधन पाहिजे ना. साधन काय आहे, ते साधन आहे भाषा. आपण जे बोलतो तोंडाने ते भाषेनुसार बोलतो, भाषेने बोलतो. आता कल्पना म्हणजे काय, कल्पना म्हणजे आपण डोक्यात काहीतरी, आपल्या डोक्यात काहीतरी विचार करतोय, त्याला कल्पना म्हणतात. शब्द काय आहे, शब्द म्हणजे अक्षरांच्या क्रमिक अर्थपूर्ण संग्रहाला शब्द म्हणतात. काय म्हणतात, शब्द म्हणतात. आता आपल्या प्रश्नाचे उत्तर काय आहे, भाषा. का, आपल्या मनातले भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. आता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 9वा प्रश्न बघा. नाकातून होणाऱ्या अंग, अन, न, म या वर्णा उच्चाराला काय म्हणतात. या वर्णाच्या उच्चाराला अनुनासिक म्हणतात. अनुनासिक कोणते आहेत, हे बघा, अंग, अन, न बाणाच्या नंतर, न नाळाच्या नंतर म. आता आपल्याला प्रश्नामध्ये कोणते कोण दिले आहेत, अंग दिलाय बरोबर, हाय आहे, अन आहे, नंतर न तर दिला नाहीये, न बाणाच्या आहे, न नळाच्या नाहीये, म आहे. तर हे काय आहेत, हे अनुनासिक आहेत. विसर्ग कोणाला म्हणतात, हे बघा, विसर्ग हे 2 बिंदू असे दिले राहतात, त्यांना विसर्ग असे म्हणतात, आणि वरती एक असं टिंब दिलं राहतं, त्याला अनुस्वार म्हणतात. तर पुढचा प्रश्न बघा, वर्णमालेतील अक्षरांपैकी ज्या अक्षरांचा उच्चार मुखातील जीभ, होठ, दात, कंठ, तालू अशा अवयांना स्पर्श न करता स्वतंत्रपणे श्वासाद्वारे होतो, अशा अक्षरांना टिंबटिंब असे म्हणतात. काय प्रश्न दिला त्यांनी, वर्णमालेतील अक्षरांपैकी ज्या अक्षरांचा उच्चार मुखातील जीभ, ओठ, दात, कंठ, तालू अशा अवयांना स्पर्श न करता, काय दिलंय, स्पर्श न करता, तर याचे उत्तर येणार आहे स्वर. याचे उत्तर काय येईल, स्वर. कारण की स्वरांचा उच्चार विना अडथळ्याचा होतो, डायरेक्ट होतो. आणि पुढचा प्रश्न बघा,
पुढचा प्रश्न काय आहे, मराठी मूळाक्षरात ही व्यंजने हे व्यंजन द्रविडियन आहे. आता बघा तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं मी, ड हे स्वतंत्र व्यंजन आहे आणि याला द्रविडियन असंही म्हणतात, कारण की हे द्रविड भाषेतून घेतलेलं आहे म्हणून यांना स्वतंत्र म्हणतात. कारण की ड हे वर्ण संस्कृतमध्ये आढळत नाही. अजून द्रविड भाषेमधून घेतलेले दुसरे भरपूर वर्ण आहेत, पण ड हा एकमेव असा आहे की तो फक्त द्रविडियन भाषेतच आढळतो, आपल्या संस्कृत भाषेत आढळत नाही, म्हणून त्याला वेगळे नाव देण्यात आलं आहे स्वतंत्र व्यंजन. ठीक आहे मित्रांनो. आणि य र आता ल हे अर्धस्वर आहेत. हे काय आहेत, हे अर्धस्वर आहेत. पुढचा प्रश्न बघा, व्यंजन कशाला म्हणतात, खालील अचूक पर्याय लिहा. आता अचूक म्हणजे काय, अचूक म्हणजे बरोबर. वाटल्यास प्रश्नपत्रिकेच्या समोर आपल्या प्रश्नाच्या समोर बरोबर करून घ्यायच्या, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही, कारण की प्रश्न परत परत वाचायच्या आणि समजून घ्यायच्या, त्याच्यानंतर व्हायचं. आता व्यंजन कशाला म्हणतात, आता व्यंजनची व्याख्या विचारली त्यांनी, स्वर नाही ते ज्याच्या उच्चार करताना अडथळा येत नाही. आता ज्याच्या उच्चार करताना अडथळा येत नाही त्यांना स्वर असे म्हणतात, बरोबर. म्हणजे हे ऑप्शन हे तर आहे नाही, जे संकल्प असतात हे पण नाहीये. ज्याच्या उच्चार करताना अडथळा येतो हे ऑप्शन बरोबर आहे, कारण की ज्याच्या उच्चार करताना ज्यांच्या उच्चार करताना अडथळा येतो त्याला व्यंजन असे म्हणतात. ठीक आहे. तर आपल्याला याचे उत्तर ऑप्शन 4 आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील पैकी कोणते व्यंजन कंपित व्यंजन आहे. आता त्यांनी काय विचारलं आहे, कंपित व्यंजन विचारलं आहे. तर कंपित व्यंजन र आहे, लक्षात ठेवा. आता स हे घर्षक आहे, श हे पण घर्षक आहे आणि यांना उष्मेयी म्हणतात, आणि न हे अनुनासिक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, मी इथे 13 प्रश्न घेऊन आलो होतो. 13 प्रश्नांचे एक्सप्लेन तुम्हाला दिलंय, आणि हे प्रश्न तुम्ही नोट्समध्ये लिहून घ्या, रिव्हिजन करा, आणि कोणत्याही प्रश्नाला सोपं समजू नका. प्रत्येक प्रश्न हा कठीणच असतो, म्हणून अभ्यासही कठीण करा, आणि अभ्यासावर कधी पातळी ठरवू नका की हा प्रश्न सोपा आणि कठीण. हे डोक्यातून काढून टाका, कारण की जेव्हा परीक्षेत जातो ना आपण, तेव्हा एखाद वेळेस कठीण प्रश्न राहिला त्याला बरोबर करून देतो, आणि चुकीच्या आपला सोपा प्रश्न राहिला उलट तो चुकून येतो. असंही होतं. अभ्यास करताना पूर्ण मन लावून आणि कन्सेप्टनुसार अभ्यास करा. जास्त पुस्तक वाचण्यावर फोकस न करता तुमच्या डोक्यात किती राहतंय, लक्षात किती राहतंय त्याच्यावर फोकस करा. तर ठीक आहे. तर एवढं व्हिडिओ जास्त मोठा होऊन येईल आणि आपला प्रश्नही संपले आहेत, म्हणून थँक्यू मित्रांनो. बाय. भेटू पुढच्या लेक्चरवर. पुढच्या नवीन काहीतरी प्रश्न घेऊन येईल आणि तुम्हाला असंच परीक्षेला प्रश्नांचे मी रिव्हिजन करत राहील. ठीक आहे. ओके. बाय.